तलाठी भरतीसाठी एमपीएससी पॅटर्न नुसार प्रश्न आहे PSI 2011चा. ठीक आहे. आता बघा प्रश्नाला जर बघितलं तर प्युअर पोलीस एमपीएससी पॅटर्नचा प्रश्न आहे आणि या पॅटर्नला सोडवण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत लेक्चर करायचं आहे. पहिले 1 मिनिट तुम्ही घ्या, 2 मिनिट घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि चेक करा तुम्हाला आन्सर खरंच येते का. ठीक आहे. आणि जर नाही आलं तर मग पुढच्या 5 मिनिटांमध्ये सोल्युशन देईल मी आणि त्याच्यानंतरचे पुढचे 2 प्रश्न तुमच्यासाठी असतील. ठीक आहे. तर व्हिडिओला स्किप करू नका कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न कोणी घेत नाही बघा. ठीक आहे. चला प्रश्न काय सांगते बघा. एका शहरातल्या 33% लोकांकडे रंगीत दूरसंच आहे. ठीक आहे. पहिले तर एक क्लिअर विजन आलं नाही अजून. क्लिअर विजन येईपर्यंत एक वेळेस रिडिंग करून घ्या फास्ट मध्ये. 33% लोकांकडे रंगीत दूरसंच आहे. ठीक आहे. कलर टीव्ही आहे. 18% लोकांकडे कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आहे. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे टीव्ही आहे, दूरसंच ज्यांच्याकडे टीव्ही आहे त्यांच्यापैकी 57% लोक दूरदर्शन पाहतात. आता ज्यांच्याकडे टीव्ही आहे त्यातले 57% लोक दूरदर्शन पाहतात. प्रश्न आहे त्या काळाचा ज्या काळामध्ये दूरदर्शन होतं. मग 57% दूरदर्शन पाहतात. त्यापैकी 25% लोक केवळ मनोरंजनासाठी. आता जे दूरदर्शन पाहणाऱ्यांची संख्या आहे त्यातले 25% फक्त मनोरंजन, खुशी, सेल्फ सॅटिस्फॅक्शन. ठीक आहे. 19% बातम्यांसाठी, 16% शैक्षणिक उपयोगासाठी आणि दूरदर्शन पाहतात. तर उर्वरित 34,884 लोक कोणतेही खास उद्देशाशिवाय दूरदर्शन, काहीच काम नाही, काहीच काम नाही, उगा पडून राहायचं आपल्या याच्यावर आतरणावर पडून राहायचं आणि बघायचं, अशी जनता आहे 34,884. तर सगळ्यात पहिले काय आलं पाहिजे तुम्हाला की ही संख्या आहे तरी कोणाची. बस एवढं जरी कळलं संपूर्ण गणितामध्ये संख्या आली कोणासाठी एवढं कळलं की तुमचं गणित परफेक्ट झालं बघा. ठीक आहे. मग टक्केवारीनुसार काय टक्के येतील आणि संख्येनुसार काय, तर ही संख्या कोणाची आहे, तर ही संख्या ज्यांच्या घरामध्ये टीव्ही आहे, कलर असू द्या ब्लॅक अँड व्हाईट असू द्या, ज्या घरात टीव्ही आहे, टीव्ही असणाऱ्यांपैकी ज्यांनी दूरदर्शन पाहतात, दूरदर्शन पाहणाऱ्यांमध्ये काही जणांचा उद्देश आहे आणि काही बिना उद्देशाचे, म्हणजे ही संख्या जी आहे ती आहे बिना उद्देश. बस भावा एवढंच. तुला येणारी तलाठी भरती नाही भावा, जिंदगीमध्ये तुला कुठलीही परीक्षा द्यायची असेल आणि गणित परफेक्ट करायचं असेल तर हा पार्ट समजला पाहिजे. ठीक आहे. तर बिना उद्देश असणारा भाग मग आपण चेक करूया की हा भाग नेमका एक्झॅक्टली कुठे भेटू शकते आपल्याला. ठीक आहे. तर बघा, तर सगळ्यात पहिले कोणाकोणाकडे टीव्ही आहे पहिले चेक करा. एक रंगीत टीव्ही आहे 33% लोकांकडे. 100 पैकी गावातले 33% घरामध्ये टीव्ही आहे रंगीत आणि 18% टीव्ही आहे ब्लॅक अँड व्हाईट, म्हणजे 51%. आता नीट लक्ष द्या बघा. ते पुढचा भाग माझं ज्ञान जे आहे मी कोण आहे ते सांगण्यापेक्षा काय असेल, बाकी सगळी दुनिया ते सांगते की मजा लई भारी मजा लई भारी. पहिले बघून घे की हे 51% जनता कोण आहे. तर या लोकांकडे टीव्ही आहे. ठीक आहे. या लोकांकडे टीव्ही आहे म्हणजे गावामध्ये एकूण जे आहे तर एक्स घर आहेत, या एक्स घरापैकी 51% लोकांकडे टीव्ही आहे. ओके. एक पहिला भाग झालेला आहे. कारण आपल्याला बघायचं कोणाला आहे, आपल्याला कोण शोधायचं आहे, कोणाला शोधायचं आहे, असे कोणते व्यक्ती आहेत जे उद्देश काय आहे, बिना उद्देश काय आहे, ज्यांच्याकडे काय असेल की काहीच उद्देश नाही टीव्ही बघण्याचा, असे टीव्हीच्या समोर आहेत पण कशासाठी बघायला काही संबंध नाहीये, तर अशा लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. मग टीव्हीच्या समोर किती जण आहेत, 51%. सगळ्यात पहिले काय असणार आहे, टीव्हीच्या पुढे आहेत 51% लोक. या 51% लोकांपैकी आता चेक करा, ही संख्या दूरदर्शन पाहणाऱ्यांचीच आहे बरं. मग दूरदर्शन पाहणारे किती आहेत, दूरदर्शन पाहणारे आहेत 57%. या 51%पैकी दूरदर्शन पाहणारे आहेत 57%. दूरदर्शन पाहणारे आहेत 57%. क्लिअर आहे. सगळ्यात पहिले तर टीव्ही पाहिजे ना दूरदर्शन पाहण्यासाठी. मग टीव्ही कोणाकडे आहे, 51%. हे कसली टीव्ही आहे, अरे कसली पण राहू दे, मला काही संबंध नाही, मला टीव्ही बघायचा आहे, कलर असू द्या ब्लॅक अँड व्हाईट असू द्या. 51% टीव्ही. 51%पैकी दूरदर्शन बघायला किती जण, 57%. आता या दूरदर्शन बघणाऱ्यामध्ये प्रत्येकाचा एक उद्देश असते, बघायचा उद्देश असते. तुम्ही पण कोणाला तरी बघता काहीतरी उद्देश असते ना.
बरोबर, बिना काही उद्देश नसताना बघणं म्हणजे काय असतं ना, प्युअर मार खाण्याचे लक्षण आहेत. मग आता बघण्यामागचा उद्देश काय आहे, तर उद्देश असणारे किती आहेत बाबा? 25%. ठीक आहे. मनोरंजन, प्युअर सेल्फ सॅटिस्फॅक्शन, त्याच्यानंतर 19% काहीतरी भविष्याचा वर्तमानाचा विचार करणारे, वर्तमान बातम्या बघणारे, आणि 16% शैक्षणिक, सेम तुमच्यासारखेच. बरोबर. 25, 19, 16 म्हणजे हे किती झाले बघा? 25, 19 आणि 16 हे झाले तुमचे 35. 35 आणि 25 झाले 60%. तर ही जनता झाली तुमची 60%. क्लिअर आहे? ही जनता झाली 60%. मग आता एक वेळेस पूर्ण नजर टाकली की मला अशा माणसापर्यंत पोहोचायचं आहे जे दूरदर्शन बघतात पण उद्देश काहीच नाहीये. मग सगळ्यात पहिले मी चेक केलं की त्या गावातले किती लोकांकडे टीव्ही आहे. मग कळालं 51%. मी ती जे माणसं जमा केले 51%. त्या 51%पैकी दूरदर्शन पाहणारे माणसं जमा केले. परत त्यांचे 100 गट केले आणि त्या 100 पैकी नंतर कळालं की एकूण 57% लोक दूरदर्शन पाहतात. 57% लोक दूरदर्शन पाहिले. तर आता मला दूरदर्शन पाहणाऱ्यांमध्ये उद्देश नसलेले पाहिजे. हे कोण आहेत? उद्देश असलेले आहेत. कोणते? हे 16%, 25%, 19% उद्देश असलेले आहेत. उद्देश नसलेले भावा, उद्देश नसलेले किती आहेत? 40%. पहिला प्रश्न समजून सांगण्यासाठी पुढच्या 2 प्रश्न तुम्ही चेक करा. 30 सेकंदामध्ये तुमचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. मग आता गावातली संख्या एक्स, एका एक्स पैकी 100 पैकी 51 लोकांकडे टीव्ही आहे. टीव्ही असणाऱ्यापैकी मला पाहिजे दूरदर्शन पाहणारे 57%. त्याच्यानंतर काही उद्देश असलेले 60%, उद्देश नसलेले किती? 40%. बस भावा, हेच तुमचं उत्तर आहे. 34,884. 34,884. मग संख्या त्या साईडला घ्या. 34,884 गुणिले 100 गुणिले 100 गुणिले 100 भागिले 51 गुणिले 57 गुणिले 40. ठीक आहे. 17 ने भाग द्या, 19 ने भाग द्या, उत्तर येऊन जाईल. करेक्ट आन्सर आहे तुमचं 3 लाख. PSI 2011 ला प्रश्न आलेला आहे. उगा तलाठी भरती एमपीएससी पॅटर्न म्हणून होत नाही बाळा. तर एमपीएससी मधले जे अवघड प्रश्न आहेत याच्यासाठी तुला तलाठी भरती द्यायची आहे. आणि जर समजा आता या ठिकाणी तुम्हाला बघा थोडासा वेळ लागला असेल, पण आता जेव्हा प्रश्न समजला की त्याच्यानंतर पुढचा पॅटर्न एमपीएससी ला सेम असा आला प्रश्न, तर भावा सिंपल आहे की एकूण किती लोकांकडे टीव्ही आहे? 51%. 51%पैकी दूरदर्शन पाहणारे 57%, त्यातले उद्देश नसलेले 40%. बस भावा, अजून काय पाहिजे जिंदगीमध्ये? एवढंच लागते. क्लिअर आहे? चला मग पुढचा प्रश्न बघूया आणि पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येईल सेकंदामध्ये. बरोबर? व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज केल्यानंतर चेक करा. येस, जमलं. आणि जमलं की भावा जमल्या लगेच काय असणार आहे? ऍप वर जायचं. ऍप्लिकेशन वर जाऊन काय असणार आहे? हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. एमपीएससी क्रीडा मॅथ्स बाय सचिन सर हा लोगो येईल त्या ठिकाणी. मॅथ्स बाय सचिन सर टाकल्यानंतर पण तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 10,000 प्लस आता जवळपास 20,000च्या जवळपास पोहोचलेला आहे. येऊन जाईल. तर ते ऍप डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला घ्यायची आहे ही बॅच. पण गडबड करू नका. रात्री 9 वाजता युट्यूबला लाईव्ह लेक्चर आहे. ते लेक्चर बघायचं आणि पटलं तर मग आपल्याला एमपीएससी पेपरचे 50 पेपरचे व्हिडिओ सोल्युशन पाहिजे असतील, प्लस 1 वर्ष व्हॅलिडिटी, त्यानंतर 150 प्लस व्हिडिओ, आणि त्यानंतर काय असणार आहे? त्यानंतर काही महिने त्यानंतर 800 रुपये आहे. ठीक आहे. हे एवढं सगळं झाल्यानंतर मग काय असेल, तुम्हाला काय अडचण असेल तर या नंबरला फोन करू शकता. राईट. तर मग पुढचा प्रश्न चेक करा. आला की मनामध्ये इच्छा झाली पाहिजे, येस सरांचं लेक्चर जबरदस्त आहे, मला सगळ्याच गोष्टी जमायला येतात. बघा चेक करा काय सांगितलेलं आहे. एका शहरातल्या 40% लोकांकडे रंगीत दूरसंच आहे, 20% लोकांकडे कृष्णधर दूरसंच आहे. म्हणजे टीव्ही बघणाऱ्यांची संख्या, येस भावा, टीव्ही बघणाऱ्यांची संख्या 40 प्लस 20 म्हणजे मला हेच लोक पाहिजे की कोणाच्या घरात टीव्ही आहे. 60% घरात टीव्ही आहे. आता ज्यांच्या घरात टीव्ही आहे त्यातले किती टक्के लोक दूरदर्शन पाहिलेत? 60% लोक दूरदर्शन पाहिलेत. आता यांच्यामध्ये 30% लोक मनोरंजनासाठी, 20% बातम्यासाठी, 10% शैक्षणिक उपयोगासाठी, म्हणजे 30 आणि 20 50 आणि 10 60, हे 60% जनता जी आहे
ती कोणत्या ना कोणत्या पर्पज साठी टीव्ही दूरदर्शन बघत आहे. पण बिना पर्पजचे लोक आहेत 43,200. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला पाहिजे 40%. 40%. तर उत्तर आहे तुमचं किती असणार आहे? 43,200. क्लिअर आहे? तर एक्स बरोबर आहे 43,200 गुणिले 100 गुणिले 100 गुणिले 100 भागिले 60 गुणिले 60 गुणिले 60 40. ठीक आहे. तर बघा काय असणार आहे? हे 3 शून्य कॅन्सल आणि हे 1 2 आणि हे 3 शून्य कॅन्सल. त्याच्यानंतर बघा किती असेल? साइन 7 42 साई दोन्ही 12 6 12 72 4 त्रिकम 72. उत्तर आहे तुमचं 3 लाख. उत्तर आहे तुमचं 3 लाख. ठीक आहे. एक प्रश्न आला होता, मी दुसरे 2 प्रश्न तयार केले तर तो लोगो जो आहे तो जो टेक्स्ट आहे तो मागच्या प्रश्नाचा होता. ठीक आहे. क्लिअर आहे? आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तुमच्या मेथडनं सांगा ना सर, तुम्ही काय करता बघू द्या. सांगा. पहिले तर किती आहे? तर 60%. 60% म्हणजे किती आहे? 3/5. म्हणजे 5 पैकी 3 घरामध्ये टीव्ही आहे. त्याच्यानंतर परत 60% म्हणजे दूरदर्शन पाहणारे 5 पैकी 3 आहेत. त्याच्यानंतर दूरदर्शन कोणत्याही पर्पजनं न पाहणारे 40%. 40% म्हणजे 2/5 म्हणजे 5 पैकी 2. तर 1,200 घरं जर असतील, 1,200 घरापैकी बिना उद्देशाचे पाहणारे एकूण आहेत 18. 3 त्रिक 9 9 दुनी 18. पण त्यांनी सांगितलेलं आहे 43,200. 18 1 18 दुनी 36 7 18 चौक 72. 24 पट आहे. 24 गुणिले 125. तर उत्तर आहे तुमचं 3 लाख. तुम्ही कोणत्याही पद्धतीने आन्सर काढा, उत्तर तुमचं येऊन जाईल. राईट? ओके. तर मग पुढचा प्रश्न. चला या प्रश्नाला बघायचं आहे, चेक करायचं आहे आणि उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरायचं नाही. तर मित्रांनो, तुमच्या सोबतचे जे मित्र आहेत जे एमपीएससी पॅटर्न नुसार तलाठीची तयारी करत आहेत किंवा येणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी ज्यांना एमपीएससीचा खरा पॅटर्न पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांना काय असेल खरंच क्वालिटी पाहिजे, उगा 1-2 प्रश्न शिकून जमत नाही भावा. कंप्लीट एमपीएससीचे जेवढे पेपर आहेत त्या पेपरला जर समजा तुम्हाला बघायचं असेल आणि ते पण एकदम हटके अंदाजामध्ये, तर ही बॅच घ्यायला विसरू नका. आणि 800 रुपयामध्ये तलाठी होणं, लाखो रुपये खर्च केले तरी गॅरंटी नाहीये, पण 800 मध्ये मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला की असं काही शिकवल की तुम्ही नंतर आयुष्यभर विसरणार नाही. बघा 1 वर्ष आहे आणि त्यानंतर काय असणार आहे? अनलिमिटेड व्हर्जन आहे. लई बोलले मास्तर, लई बोलले. तर काय असणार आहे? लेक्चरला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि कुठलाही मित्र असू द्या त्यांना सांगा, तयारी करतोस ना, एकच वेळेस व्हिडिओ बघ, एकदा व्हिडिओ बघा आणि मगच ठरवा काय क्वालिटी आहे आणि काय क्वांटिटी आहे. ठीक आहे. चला भेटूया पुढच्या लेक्चरला आणि कमेंट करायला, उत्तर कमेंट करायला विसरू नका. ऍप्लिकेशनचं नाव पण तुम्हाला सांगितलं आहे, मॅथ्स बाय सचिन सर. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरला आणि रोज रात्री 9 वाजता युट्यूब लाईव्ह लेक्चर आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, टेलिग्रामची लिंक आहे आणि युट्यूबचं पण चॅनल तुम्ही याच्यावर लाईक केलं तुम्हाला भेटून जाईल बघा. ठीक आहे. तर भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत सगळ्यांना गुड बाय, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र.